आणि भोलेनाथाची कृपा समजावून घ्यावी माणसाने। लोकाच्या नावानी, भगवंताच्या नावानी, ईश्वराच्या नावानी उगाच जोरजोरात बोट मोडू नये माणसाने, कडकडीत बोट मोडू नये। एखादा घरचा सदस्य अवेळी गेला, लोक शिव्या देतात जोरजोरात त्याला, एवढं त्याला पाणी घातलं, एवढी माळा ओढली आम्ही त्याच्या नावाने, त्यांनी आमच्या असं केलं, काय चांगलं केलं आमचं देवाने, लोक त्याच्या नावाने हे करतात। आपल्या कर्माला लोक दोष देत नाहीत कधी, परंतु महाराज देवाला मात्र दोष देण्याकरता सगळे पुढे। आपण कर्म कसं करतो महाराज याच्याकडे लक्ष कोणाचं नाही, कर्माकडे लक्षच नाही लोकांचं। चांगलं झालं तर आम्ही केलं महाराज, काही नव्हतं आमच्याकडं, आम्ही एवढी मेहनत केली, आम्ही दिमाग लावला, एवढं केलं, परंतु महाराज त्याची कृपा आहे हे विचारच करत नाही। सगळी सत्ता ही भगवंताची। भगवंताचा भैरव अवतार सांगितलेला आहे। ब्रह्माजीचे 5 मुख होते, ब्रह्माजी आपल्या तोंडाने खोटं बोलले म्हणून भैरवाचं प्राकट्य झालं आणि 5 तोंडामधलं एक तोंड भैरवाने छाटून टाकलं। हा भैरव अवतार। भैरव भगवंताला ब्रह्महत्या लागली म्हणे, भैरवाच्या हातामध्ये भिक्षा पात्र द्यायला सांगितलं। भिक्षा मागत 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 जोपर्यंत भैरवनाथ काशीमध्ये गेले नाही तोपर्यंत ही ब्रह्महत्याने त्यांचा पिछा सोडला नाही। काशीमध्ये गेल्याबरोबर ब्रह्महत्या निघून गेली। म्हणून ही काशी नगरी सगळ्या तीर्थामध्ये श्रेष्ठ नगरी आहे। अनेक जन्म निर्युक्तैर यत्कृतं जंतु भस्मस्त्वघं तत्सर्वं विलयं याति काल भैरव दर्शनात्। फलश्रुती सांगितली, काशीमध्ये गेल्यानंतर विश्वनाथाचं आपण दर्शन करायला लागलो परंतु भोलेनाथ भैरवाचं दर्शन घेतलं नाही तर काही उपयोग नाही महाराज। काशीची रखवाली देवता आहे, क्षेत्रपाल आहेत ते, त्यांचं दर्शन घेतल्याशिवाय भोलेनाथाच्या दर्शनाचं फल मिळणार नाही आपल्याला। भोलेनाथाचा शरभ अवतार सांगितला। हिरण्यकश्यप करता भगवान विष्णूनं नृसिंह भगवंताचं अवतार घेतला, परंतु नृसिंह भगवंताचा राग एवढा वाढला, प्रल्हादाला पाठवलं, थोडासा राग शांत झाला, परंतु नृसिंह भगवंत गर्जनाच करू लागले जोरजोरात, डरकाळीत फोडू लागले। वीरभद्र भगवंतांनी समजून सांगितलं तुमचा राग शांत करा, परंतु भोलेनाथ ऐकायलाच तयार, आपलं विष्णू भगवंत ऐकायलाच तयार नाही। शेवटी लक्ष्मीला पाठवलं, भगवंत ऐकले नाही विष्णू भगवान, आणि भगवंतानी भोलेनाथांनी शरभ अवतार घेतला आणि जेवढा राग होता नृसिंह भगवंताचा त्यांच्याबरोबर कुस्ती करून युद्ध करून त्यांची नसनस ढिल्ली करून टाकली। आणि जे नृसिंह भगवंताचं चमडी होती वरची वाघाची, खाल खेचून घेतली, सगळं कातड खेचून घेतलं। त्यावेळेस भगवान विष्णू शांत झाले, नृसिंह भगवंत शांत झाले, संतुष्ट झाले आणि भोलेनाथाची स्तुती केली। भोलेनाथाची स्तुती केल्याबरोबर भोलेनाथाने सांगितलं की बस मी तुमच्यावर प्रसन्न, तुम्ही मला खूप आवडता, परंतु एवढा राग काय कामाचा। आणि भोलेनाथाने त्यावेळेसपासून हे मृगचर्म आपल्या अंगावरती लावलं। बोल हर हर महादेव। कोणी कितीही गर्व करेल, किती काही करेल महाराज, आपला राग, आपला काम, आपलं वैभव भोलेनाथाच्या समोर महाराज काही कामाचं नाही। आपण लघु आहेत, लघुच राहावं। मी भक्त, तू देव, ऐसे करी तुकाराम महाराजांची भाषा। जीवानी देव बनावं। आता कोणी उठायला लागले, मी देव म्हणायला लागले, माझी पूजा करा, हीच पद्धत निघाली महाराज। प्रत्येक जण काहीतरी उठायला लागलाय, आपला संप्रदाय नवीन काढायला लागलाय बस। अहो सनातन धर्म हा काय शाश्वत आहे, त्याच्या पाठीमागे जावं माणसाने। लोकही महाराज
जिथं जास्त गर्दी आहे तिथे लोक जात राहतात. गर्दीच्या पाठीमाग सगळे लोक असतात, परंतु वास्तविकता काही वेगळीच असते. प्रत्येक जण उठायला लागलाय आणि हा संप्रदाय काढण्याच्या पाठीमाग प्रत्येकाला यशाची चाहूल लागलेली, प्रत्येकाला वाटायला लागले मी मोठा. परंतु हे मोठेपण हे काय अल्प काळाचं. या जगतामध्ये शाश्वत कोणी नाही महाराज. संसारच महाराज सम्यक प्रकारे न गच्छती लयम प्राप्नोती इति संसार. आजची जवानी आहे, उद्याचं म्हातारपण हे सुनिश्चित. या जगतामध्ये परमानेंट कोणी नाही आहे. आपली परमानेंट नोकरी असेल ठीक आहे, परंतु इह लोकापर्यंतची, पुन्हा रिटायर झालं की संपलं. रिटायर व्हावं लागतं. एखाद्याला सुंदर रूप असेल, परमानेंट नाही. एखाद्याकडे पैसा असेल, कायमस्वरूपीचा नाही आहे. म्हातारपण झालं की मुलांच्या आणि सुनबाईच्या हातामध्ये द्यावं लागतं. काय काय सुना सासूच्या जाचाला कंटाळल्या, पण लोक सांगतात सुनबाई चिंता करू नको, 4 दिवस सुनेचे तर 4 दिवस काय यार, 4 दिवस सासूचे तर 4 दिवस सुनेचे. एक महाराज सत्संग करू लागले. सत्संग करता करता शेवटीला सांगितलं, आता सासाही आल्या होत्या आणि सुनाही आल्या होत्या तिथे ऐकायला. महाराजांनी विचारलं स्वर्गाला कुणाला कुणाला जायचे, हात वर करा. आता स्वर्ग म्हणल्यानंतर फुकट भेटायला लागलाय, सगळ्यांनी हे हात वर केले. सासा बसल्या होत्या, सगळ्या सासाईनी हात केलं, परंतु एक सुनबाई बसली होती त्याच्यामध्ये, तिनं खाली हात वर केलाच नाही. हसू लागली. महाराजांनी विचारलं का ग तुला यायचं नाही, स्वर्गामध्ये सगळ्या स्त्रिया यायला तयार आहेत, तुला नाही यायचं. त्यांनी सांगितलं हे आमचं सासूबाई एकदा गेलं रे गेलं, पुन्हा इथं स्वर्गच आहे, काय करायचं तिथं येऊन. हे जिथं आहे हे तिथं नरकच आहे. इथे स्वर्ग भेटायल्यानंतर गेल्यानंतर आमचं भेट. सत्ता ही शाश्वत नाही कुणाची. सत्तां भक्ती विवर्धनम यक्षेश्वरावतारं च शृणु शंभोर्मुनीश्वरः. नंदीश्वर भगवंत सनकादी ऋषीला सांगतात, भगवंताचा लिंगेश्वर अवतार झाला. भगवंताचे अनेक अवतार आहेत. हरी अनंत, हरी कथा अनंत. खरं सांगू का मी तुम्हाला, स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ ही सगळी लिंगभूमी आहे. पाताळामध्येही लिंग पूजन आहे, स्वर्गामध्येही लिंग पूजन आहे, आणि पृथ्वीवरती तुम्ही सर्वजण पाहतायत, सगळीकडे सर्वत्र ही लिंगपूजा संपन्न होते. परंतु यक्षेश्वर अवतार नंदीश्वर म्हणतात, देवतांचं गर्वहरण नष्ट करण्याकरता यक्षेश्वर अवतार झाला. समुद्र मंथन झालं. समुद्र मंथन झाल्यानंतर देवतांनी काय पिलं, विष पिलं. देवतांनी काय पिलं, तुम्ही तर मानाच हलवायला लागला, अहो अमृत पिलं की, तुम्ही म्हणायला लागला तो विष पिलं. देवतांनी अमृत पिलं. असू द्या, आता राहू द्या, आता राहू द्या, त्या घेतात तिथं. काय मी म्हटलो तुम्हाला, एकदा ट्रे आणा पटकन, सगळ्यांना दिलं की मग ते होतं, मग गर्दी होत नाही, बाकी काय नाही. माझा उद्देश तो नाही आहे, सगळ्यांना पाणी प्राप्त व्हावं हा उद्देश आहे माझा. परंतु एकानी जर वाटत बसलं तर वेळ लागेल, आणि 5-10 लोकांनी वाटलं तर पटकन होऊन जाईल. ही क्रिया उद्याच्याला झाली पाहिजे. बिलकुल आजच्या दिवस करतायत. गर्व नष्ट करण्याकरता हा अवतार झालेला आहे, यक्षेश्वर अवतार. देवतांनी अमृत पिलं. देवतांना वाटलं आता आम्ही अमर झालो. देवत्व प्राप्त, पदवी प्राप्त झाली. पद आलं की माणसाला मद येतं.
बोलो हर हर महादेव. गर्व वाढला. आणि मद वाढला देवतांचा. म्हणून भगवंत भोलेनाथांनी यक्षाचा अवतार घेतला. स्वर्गामध्ये यक्ष भगवंत गेले. इंद्रचंद्र सगळे देवता बसलेले. अचानक कोणतरी पुरुष आला. पाहितलं कोण आहे. देवता म्हणू लागले आमच्यापेक्षा कोण श्रेष्ठ या जगतामध्ये. कोणी श्रेष्ठ नाहीये. मी श्रेष्ठ आहे. वायू देवता पुढे आले. माझ्यासारखी ताकद कोणामध्ये नाहीये. वादळ सुटलं रे सुटलं की कशालाही आवरत नाही. एवढी प्रचंड वायू माझ्याकडे. यक्ष भगवंताला वाटलं देवतांना खूप अहंकार आलेला आहे. त्यांनी एक छोटीशी वाळलेली गवताची काडी त्या स्वर्गामध्ये टाकली. वायू देवताला सांगितलं खूप ताकद आहे ना, हिला हलवून दाखवा. आता खूप फुंकायला लागलाय वायू देवता. एवढं फुंकायला लागलाय. परंतु ती गवताची वाळलेली काडी हलायलाही तयार नाही. आश्चर्य वाटायला लागले वायू देवताला. मी एवढं फुंकायला लागलो. मी फुंकलं तर जगाची ही उलथा पालत होते. एवढे सामर्थ्य माझ्यामध्ये. परंतु आज काही व्हायला तयार नाही. हरला. ताकद संपली. अग्निदेव आले. अग्निदेवताला वाटलं की माझ्या छोट्याशा चिंगारी माधून सगळं मी भस्मसात करतो. आपण पाहतो ना, पेपरमध्ये येतं, टी व्हीला येतं, तेलाच्या खाणीला आग लागली, गोदामाला आग लागली, किती भस्म होतात, लोक मरून जातात. अहंकार वाढला होता अग्निदेवताचा. परंतु यक्षाने सांगितलं माझ्या या छोट्याशा काडीला जाळून टाका. डोळ्यातून अग्नी काढू लागले, तोंडातून अग्नी काढू लागले. परंतु महाराज काडीला काही करू शकला. अग्निदेव शांत झाले. सूर्य एवढे तापले. वरुण देवता सगळं समुद्राने ठरवलं की बस आपली सीमा ओलांडायची, सगळी जग बुडून जाईल. परंतु महाराज गवताच्या काडीला भिजवण्यामध्ये असमर्थ. वरुण भगवान. सगळ्यांची महाराज ताकद संपली. सगळ्यांनी प्रणाम केला. देव देव महादेव त्राहि माम शरणागत. आम्ही सगळे शरणागत. आम्हाला कळालं तुम्ही कोण आहेत तर महाराज देवताचेही देव आहेत. आम्हाला थोडंसं अमृत भेटलं महाराज, आम्हाला मत झालं. हा यक्ष अवतार. राहू आणि केतूच्या भीतीनं अमृत वाटते वेळेस तो स्वरभानू नावाचा दैत्य चंद्र आणि सूर्याच्या मधोमध बसलेला आहे. भगवंताला सांगितलं हा दैत्य आहे. भगवंतानी सुदर्शन काढलं आणि त्याचं शिर धडा वेगळं केलं. परंतु तो राहू आणि केतूच्या माध्यमातून चंद्राच्या पाठीमागं लागले. ते चंद्र भगवंत भोलेनाथाच्या शरणागतीमध्ये आली. भोलेनाथाने सांगितलं चिंता करू नकोस. चंद्राला घेतलं आणि भोलेनाथाने आपल्या डोक्यावरती सुशोभित केलं. शशी ललाट. माथ्यावरती चंद्र भगवान सुशोभित आहे. म्हणून गर्व नष्ट करण्याकरता यक्षेश्वर भगवंताचा अवतार झाला. मद संपत्तीचा माणसाला गर्व नसावा. तुलसीदास महाराज म्हणतात कि तुलसी नर का क्या बड़ा समय बड़ा बलवान. काबा लुटी गोपिका वही अर्जुन वही बाण. तुलसीदास महाराज म्हणतात की माणसाचं महत्त्व नाहीये, माणूस मोठा नाहीये. टाइम वेळ ही महत्वाची मोठी आहे सगळ्यात. कोणावरती कोणती कशी वेळ येईल काही सांगता येत नाही. म्हणून
भगवंताचं भजन हे श्रेष्ठ आहे. हे आपल्याला मिळालेले साथी या इहलोकाची यात्रा सफलते करतायत. पुढं मात्र आपल्याबरोबर कोणीही येणार नाही. अहो एवढंच नाही, आपलं शरीर सुद्धा आपल्यापर्यंत येत नाही. आपली पत्नी सुद्धा आपली साथ सोडून देते, दरवाजापासूनच टाटा करते. मित्र स्मशानभूमीपर्यंत येतात. आणि कर्मानी गो गच्छती जीव एक, या संसारामधून जीव एकटाच त्या परलोकाची यात्रा करतो. म्हणून साथी है मित्र गंग जल बिंदु के पान तक, अर्धांगिनी बढ़ेगी केवल मकान तक, परिवार के सब लोग चलेंगे स्मशान तक, बेटा भी हक निभाएगा तो अग्निदान तक, ओ इससे तो आगे भजन ही है साथी, हरि के भजन बिन अकेला रहेगा, रे मन मुसाफिर निकलना पड़ेगा, काया कुटी खाली करना पड़ेगा, काया कुटी खाली करना पड़ेगा. आता मी भजन गायलो पण तुमचा प्रतिसाद कमी आहे. आता मीही थोडंसं कमी करतो, पुढे चालतो. भजन हे तन्मय होण्याकरता आहे. ही लीलाच तन्मय आहे. माझा उद्देश, कथेचा उद्देश तन्मय तत्स्वरूप. गोपिकांनी भगवंताला प्राप्त केलं कसं? भगवंताच्या मधुर मधुर लीला गाऊन. रोज गोपिका या गोपी विशाखा ललिताला भेटायची. ललिता, आज सकाळी मी त्याला पाहितलं, कसा होता ग तो आज? माथ्यावरती मोर मुकुट लावलेला आहे यशोदेनं, हातामध्ये बासुरी आहे, कधी श्रृंगी वाजवत होतो. एका हातामध्ये गायी करता काठी घेतलेली, हजारो गायीच्या पाठीमागं चाललेला आहे तो. विशाखा म्हणते, त्याची बासरी ऐकली ललितो? हो ऐकली. तन्मय होऊन गेली. एवढं की ते बासुरीचा धून सगळं विसरून जात. तुझ्या मुरलीचा ध्वनी अकल्पित पडिला कानी, विहळ झाली अंतःकरणी मी घरधंदा विसरले. काय सामर्थ्य असेल देहाची अवस्था विदेही बनवण्याची ताकद या भगवंताच्या एका बासुरीच्या स्वरामध्ये. म्हणून आपण त्या आपलं मन खेचून घेण्याकरता तो भगवान श्रीकृष्ण तीन जाग्यावरती वाकडा झालेला आहे. त्रिभंगी देहुडा ठाण मांडून विहार करायला लागलाय तो. कोणीतरी माझ्याकडं, त्याचं नावच कृष्ण आहे. कर्षयती जीवानाम अंतःकरणम यः सः कृष्ण. जीवाचं अंतःकरण खेचून घेण्याचं पहा ना. वृंदावनला गेल्यानंतर माणसाला परत परत वाटते एकदा जाऊन येवा काही. सुंदर आहे काय ते विदेशी लोक भजन करतात रात्रंदिवस, डे नाईट, मस्तीमध्ये. हरे राम हरे कृष्णा. रिक्षावाला, घोड्यावाला, तांग्यावाला सगळे राधे राधे, राधामय भूमी.
त्या भूमीमध्ये गेल्यानंतर पाऊल टाकल्याबरोबर कसाही पतितात्मा असो त्याच्या मुखातून राधे नाम निघतं. का हो? हे सामर्थ्य का? अनंत गोपिकांनी भगवंताच्या प्रेमाच्या माध्यमातून अश्रुपात केलेला त्या भूमीमध्ये, म्हणून त्या भूमीचं सामर्थ्य.